नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे एस.एम. अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत तलाठी भरती 2025 कधी येणार जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर जाहिरात आलेली आहे का या संदर्भात सुद्धा माहिती बघू आणि आपल्याला जी आपण तयारी कशी कराल या संदर्भात सुद्धा माहिती देऊ. तर व्हिडिओला लाईक करा. आता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे का आणि कधी येणार आहे या संदर्भात एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घरबसल्या काही जर स्किल शिकायच्या असतील आणि आपली जी आपण घरबसल्या काही स्किल शिकून 5 ते 10,000 रुपये महिना कमवायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खास आणलेलं आहे. ते म्हणजे आपल्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे, त्यामध्ये सविस्तर माहिती आपण सांगितलेली आहे. आपण ती पाहू शकता. तर आपण पाहिलं तर आपल्या बायोमध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये PDF म्हणून एक लिंक असेल, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर एकंदरीत आपण पाहिलं तर तलाठी भरती 2025 कधी येणार, शासनाकडून अद्यापही अधिकृत जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली नाही, ती लवकरच येणार आहे. साधारणपणे जुलै ते सप्टेंबर महिन्यात दरम्यान तलाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, पण अद्यापही करण्यात आली नाही. म्हणजे या महिन्यात तर जाहिरात मिळण्याची शक्यता कमी आहे, पण पुढच्या महिन्यात मिळेल अशी शक्यता दाट आहे. तर आपल्याला लक्षात आले असेल कधी जाहिरात येईल, तर पुढच्या महिन्यात ही जाहिरात मिळण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे आपण तयारी कशी कराल, तर सोपं म्हणजे आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण चालू घडामोडी जे होतात त्या चालू घडामोडीच्या प्रश्नावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. दररोज ठराविक वेळ अभ्यासासाठी द्यायचा आहे आणि रिव्हिजनसाठी पण द्यायचं आहे, जेणेकरून आपलं रिव्हिजन होईल आणि अभ्यास पण होईल. रिव्हिजन महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पण सोडवायच्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत अभ्यासक्रम जो आहे तो बारकाईने वाचून तशी तयारी सुरू करायची आहे. तर तयारी कशी करायची आणि कधी जाहिरात मिळेल या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली. दुसरं म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या चॅनलच्या बायोमध्ये PDF लिंक दिली आहे. आपण नक्की परचेस करा. धन्यवाद.